पूर्ण अंधार झाल्यानंतर सूर्याचा एक किरण माणसाला एक आशा देऊन जातो. याच पद्धतीनं आयुष्यात हा आधार झाल्यानंतर एखादी आस की मी हे पूर्ण करू शकतो, ती छोटीशी आस आपल्याला पूर्ण समोरचं आयुष्य जगण्याची ही इच्छा उत्पन्न करतो आणि त्या दिशेनं आपण मार्गक्रमण करतो. तर अशाच पद्धतीची एखाद्या आशेवरती असणारी ही एक कविता. तर डोळ्यात स्वप्न पाहून पाहून मी थकलो, डोळ्यात स्वप्न पाहून पाहून मी थकलो, असं वाटतं आजपर्यंत निरर्थकच मी जगलो, असं वाटतं आजपर्यंत निरर्थकच मी जगलो. कोणतीही दिशा नाही, कोणताही मार्ग नाही, कोणतीही दिशा नाही, कोणताही मार्ग नाही, फक्त सकाळी उठणे आणि रात्री झोपणे, फक्त सकाळी उठणे आणि रात्री झोपणे. वाटतं इतकंच आजपर्यंत मी करत राहिलो. सगळेजण बरंचसं याच पद्धतीनं जगत असतात. सकाळी उठायचं, दिवसा काम करायचं, रात्री झोपायचं, परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं. हे जे चक्र हे बऱ्याच जणांचं अशाच पद्धतीने चालू होतं आणि माणूस अशाच कंटाळतो. जे काम करायला गेलो त्यात फक्त अपयशच आलं. बऱ्याच वेळा असंच होतं. एखादं काम आपण करतो, सरासरी लोकांसोबत असं करतं की काम करायला जातो, त्याच्यात अपयशच येतं. जे काम करायला गेलो त्यात फक्त अपयशच आलं. फक्त सगळं काम प्रामाणिकपणे केलं, फक्त सगळं काम प्रामाणिकपणे केलं, एवढंच मला यात समाधान लाभलं. अपयश आल्यानंतरही माणसानं काम करत राहिलं पाहिजे की दुसऱ्या कोणासाठी काम केल्यापेक्षा स्वतःच्या समाधानासाठी काम केलं पाहिजे. की रात्री मला व्यवस्थित झोप लागली पाहिजे, मी खाल्लेलं पचलं पाहिजे आणि मी समाधानी असला पाहिजे. पण अजूनही आपले स्वप्न पूर्ण करू शकतो इतकं सगळं खचल्यानंतरही एक आस असते आणि ती आस लागली की पण अजूनही आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो याच आशेवर पुन्हा नव्याने जगण्याचा विचार करता करता मी जीवन जगत असतो, मी जीवन जगत असतो. आवडल्यास नक्की कळवा आणि जर या गोष्टीसोबत रिलेट करत असाल तर आपल्या भावनांना माझ्या कमेंट बॉक्समध्ये वाट मोकळी करून द्या. अगदी गरज. ही कवी पार्वतीनंदन उर्फ चिरंजीव प्राध्यापक गणेश बाहेकर.